ऑपरेशन सिंदूर आणि पाक पुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय मंचावर मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांच्या दौऱ्यावर आहेत। भाजपा खासदार बैजयंत पांडा यांचं शिष्टमंडळ बहारीन इथं, काँग्रेस खासदार शशी थरूर यांचं शिष्टमंडळ अमेरिकेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ कतारला पोहोचलं असून विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन पहलगाम हल्ला आणि भारताचं ऑपरेशन सिंदूरची माहिती देत आहेत। शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सदस्यांनी न्यूयॉर्कमधील 9/11 हल्ल्याच्या स्मृतीस्थळावर श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर या शिष्टमंडळानं वाणिज्य दूतावासात संवाद साधला। भारत कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेणार नाही असं सांगत दहशतवादाचा जगाला धोका असून जागतिक स्तरावर एकजुटीने या धोक्यावर मात करायला हवी असं थरूर यांनी यावेळी बोलताना सांगितलं। थरूर यांचे शिष्टमंडळ गयाना, पनामा, ब्राझील आणि कोलंबियाला देखील जाणार आहे। चर्चा आणि दहशतवाद एकाच वेळी चालू शकत नाही असं बहरीनमध्ये मनामा इथं मान्यवर व्यक्तींशी संवाद साधताना बैजयंत पांडा यांनी सांगितलं। या दहशतवाद्यांनी लोकांच्या हत्या करण्यासाठी धर्माचा वापर केलाय, हे थांबवावं लागेल असंही या शिष्टमंडळातील सदस्य असुद्दीन ओवेसी यांनी यावेळी बोलताना सांगितलं। सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ कतारला पोहोचलं आहे। हे शिष्टमंडळ कतार, इथिओपिया, इजिप्त आणि दक्षिण आफ्रिका या 4 देशांच्या दौऱ्यावर असणार आहे। भारताचा दहशतवादाला विरोधाला लढा आणि भारताचं ऐक्य आम्ही जगापुढे मांडणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। हमारा ये ग्रुप डेलीगेशन आज निकल रहा है, ग्रुप नंबर 7, और एक सांसद अभी आ जाएंगे, कई लोग आगे भी जा चुके हैं, और कल से हमारा मिशन शुरू होगा और पूरी ताकत से जो भारत का वास्तव है और जो आतंकवादी हल्ला भारत के खिलाफ हुआ है उसके पूरी ताकत से जो सच्चाई है वो देश के सामने हम रखेंगे। तो वो जो घाव हुए हैं और जो आतंकवाद हुआ है उसके खिलाफ देश में सिर्फ नहीं दुनिया में अमन रहे, इसके लिए हम जा रहे हैं। याआधी रवाना झालेली 3 शिष्टमंडळ विविध देशांचे दौरे करत आहेत। द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ रशियानंतर आता स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया आणि लाटवियाला भेट देणार आहे। तर जदयू नेते संजय झा यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ जपानच्या दौऱ्यानंतर दक्षिण कोरियाला रवाना झालंय।